श्रीमंत मालोजीराजे यांना आपल्याला मुलगा व्हावा अशी खूप इच्छा होती. जेव्हा राणीसाहेब गरोदर राहिल्या तेव्हा काही महिन्यानंतर येथील काही लोकांनी मुलगा होईल की कन्या अशी स्वामींना विनंती केली. परंतु स्वामींनी काही उत्तर न देता बांगडी लाव असे एका सेवेकऱ्यास सांगितले. तेव्हा मुलगी होणार असा स्पष्ट संकेत स्वामींनी दिला आणि पुढे त्याचप्रमाणे घडले. पुढे दुसऱ्या वेळेला जेव्हा राणीसाहेब पुन्हा गरोदर राहिल्या तेव्हा सुद्धा काही लोकांनी स्वामींना वरील प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी सर्वांकडे बघितले आणि आपण जिथे बसलेलो होतो त्या जागेवरून उठून चुलीजवळ जाऊन बसले. आता पुन्हा मुलगी होणार असा स्वामींचा संकेत आहे हे समजले आणि त्याचप्रमाणे घडले. राणीसाहेबांनी सुंदर कन्येला जन्म दिला. आता पुन्हा तिसऱ्या वेळेस जेव्हा राणीसाहेब गरोदर राहिल्या तेव्हा पुन्हा काही लोकांनी स्वामींना वरील प्रमाणेच विनंती केली. आता ह्यावेळेस स्वामींनी वेगळी कृती केली. स्वामींनी आपल्या मांडीवर थापट मारून दोन्ही हात एकत्र करून बंदूक सोडण्याची कृती केली आणि बोलले, लगाव सरबत्ती. ह्यावेळेस सर्वांना समजले की मुलगा होणार आहे आणि पुढे त्याचप्रमाणे घडले देखील. स्वामींच्या संकेताप्रमाणे राणीसाहेबांनी मुलाला जन्म दिला आणि हेच ते श्रीमंत शहाजी महाराज, जे पुढे मालोजीराजेनंतर अक्कलकोटच्या गादीवर विराजमान झाले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की आपल्याला जे भेटले आहे, भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.